हो तुम्ही म्हणजे सांगताना तुमचं पहिलं नाव सांगा आणि गोष्ट सांगा आणि दुसरा प्रश्न विचारा. चल ओके. मॅडम नाव काय? मी डॉक्टर अश्विनी माने, बोळिंज रुग्णालय येथे नियंत्रण अधिकारी म्हणून काम करते. मॅडम आता सध्या विरोधी पक्षनेते आहेत आणि काही नगरसेवकांनी वरी पाहणी केली, आम्ही स्वतः पाहणी केली. त्याच्यामध्ये अनेक जी मशिनरी आहे जी की रुग्णालयामध्ये वापरासाठीची आवश्यक होती, कपडे आहेत, हे सगळे धूळ खात पडलेले आहेत. नेमकं याचं कारण काय आहे? काय यंत्रणा ती सगळी धूळ खात पडलेली आहे? ॲक्च्युली हे रुग्णालय 2021मध्ये कोविड-19च्या थर्ड वेव्हच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलं, परंतु थर्ड वेव्हमध्ये तेवढे पेशंट्स आणि तेवढे केसेस नसल्या कारणाने इथे कोविडचं कामकाज झालं नाही. परंतु हॉस्पिटल हे पूर्ण सेंट्रलाइज ऑक्सिजन कनेक्शन्स आहेत, त्यामुळे कॉन्सन्ट्रेटर वगैरे त्याची गरज इथे पडली नाही. ते पूर्ण वसई विरारसाठीच इथे मागवले गेलेले आहेत आणि ते सध्या वापरात नाहीत, त्याची गरज नाही. तर त्याच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार पण केलेला आहे की इथून ते मूव आउट करून जिकडे गरज आहे तिकडे द्यायचे किंवा कसं काय, पण तो डिसिजन आमच्या लेवलचा नाही आहे. हेड ऑफिसशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आता ही जी मशिनरी आहे ही मशिनरी किती दिवसापासून आपल्याकडे पडून आहे आणि याचा वापर कुठे कुठे होऊ शकतो? ॲक्च्युली ही जी मशिनरी आहे ती म्हणजे कोविडच्या अनुषंगाने हे रुग्णालय सुरू केलं तेव्हापासूनच इथे आहे. म्हणजे ह्याची ॲक्च्युली मागणी वगैरे असं काही गेलं नाही, हे सगळीकडे समान डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि जिथे ऑक्सिजनची जास्त गरज आहे किंवा कोविड-19सारखं जी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात गरज पडते, अशा ठिकाणी इथे वापरू शकतो किंवा आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट करू शकतो अशा हॉस्पिटल्सना, सेंटर्सना जिकडे त्याची गरज आहे. जे स्टेशनरी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या रुग्णालयामध्ये महिलांना ॲडमिट असल्याचे नंतरचे जे कपडे आहेत, कारण इथं माता बालपण प्रसंग ते कपडे सुद्धा तिथे धूळ खात पडले. हो, कपड्यांबद्दल असं आहे की ॲडमिट होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आपण कपडे देतो. काही जण त्यांना नको असतात ते कपडे, म्हणून ते घरचे कपडे प्रिफर करतात, त्यामुळे आपण सगळ्यांना नाही दिलेत आणि आपण फोर्स करत नाही त्याच्यासाठी. ठेवण्याची जी पद्धत आहे त्याला स्वच्छ करून आपण त्याचा स्टॉक हो, तो स्टॉक आहे. आता आपली वारंवार डिमांड असते, कपाटा आहेत, रॅक्स आहे, जे काय आहे, तर जसं जसं आपल्याला वस्तू येतात आपण ते पॅक करून त्याच्यामध्ये ठेवत असतो. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी आता जी पाहणी केली तर या औषधांचा जो साठा आहे तो कूल टेम्परेचरमध्ये ठेवायचा असं ते मेडिसिन्समध्ये लिहिलेलं आहे, परंतु ते गरम भागात आहे. बरोबर. ॲक्च्युली जी डिस्पेन्सरी आहे ती ग्राउंड फ्लोअरला आहे आणि तिकडे ACचं प्रोव्हिजन आहे. तर जे वापरात आहे, डिस्पेन्स करायचं आहे, ते आम्ही स्टॉक इथे ठेवलेला आहे. एक्स्ट्रा स्टॉक जो आहे तो वर आहे, तिथे सुद्धा ACची डिमांड आम्ही पाठवलेली आहे. अजून ते इतके दिवसांपासून ते गरमीत आहेत आणि ही औषधं तुम्ही पुन्हा इथे येऊन रुग्णांना देणार तर ते धोकादायक वाटत नाही? काही एक्सपायरी आहेत? एक्सपायरी म्हणजे आता ह्या महिन्याच्या शेवटापर्यंत होणार आहे, तर त्याचं प्रोटोकॉलप्रमाणे डिस्पोजल फार्मासिस्ट करतात आणि जो नियर एक्सपायरी स्टॉक आहे तो आम्ही बाजूच्या सेंटर्सना ज्यांना गरज आहे तिकडेही देतो, आमच्याकडे जेवढा यूज होणार नाही. आणि सद्यस्थितीत तो तिथे स्टोअर केलेला आहे. इथे खाली अजून एक स्टोर रूम आहे, तिथेही काही स्टॉक आहे. पण सध्या तरी म्हणजे ही जी मशिनरी सामान आहे तुमच्याकडून पत्र व्यवहार झालेला आहे, मात्र वरिष्ठ पातळीवरती अजून आम्हाला तिथून मेसेज नाही की नेमका तो कुठे शिफ्ट कधी करायचा आहे, त्याच्यामुळे इथे ठेवलेला आहे. वसई पालिकेच्या आरोग्य विभागाचे दिंडवडे उडाल्याचं चित्र आहे. माता बाल संगोपन केंद्रातून आता पाहणी केली, काय निदर्शनास आले, काय नाही? आज सकाळी आमचे आरोग्य समितीचे दोन्ही सदस्य आणि आमचे सहकारी हितेश जाधव आणि जितेश राऊत या दोघांनी या ठिकाणी पाहणीसाठी आले, चौकशीसाठी आले, काय व्यवस्था आहे. परंतु त्यांना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि त्यांनी मग आम्हाला फोन केला. मीही या ठिकाणी आलो. आपले जे डेप्युटी MHO आहेत, MOH आहेत, अनिरुद्ध डॉक्टर, त्यांच्यासोबत आलो. त्यांनी बघितलं तर या ठिकाणी मशिनरी सगळ्या धुळखात पडलेल्या आहेत. एक्सपायर्ड औषधं कंपाऊंडच्या बाहेर टाकलेली आहेत. प्रोटीनच्या जे डबे आहेत ते एक्सपायर होऊन तेच महापालिकेच्या प्रिमायसेसमध्ये आहेत. त्याच पद्धतीने वरती आपण बघितलं असेल तर अत्यंत उकाड्यामध्ये आणि उजेडामध्ये सगळी औषधं ठेवलेली आहेत. आणि त्याच्यासोबत खाली जे रुग्ण येतात किंवा औषधं घेण्यासाठी येतात त्यांना बसण्यासाठी साध्या खुर्च्या पण नव्हत्या. याच्या विपरीत महापालिकेच्या स्टोर रूममध्ये भरपूर बेडशीट आणि चादरी पडलेल्या आहेत. रुग्णांचे कपडे पडलेले आहेत, जे आपण गाऊन म्हणतो ते. आणि अशी गंभीर परिस्थिती की ICU मध्ये सुद्धा रुग्णांना बेडशीट किंवा पांघरुण आहे ते दिलं जात नाही, कपडे दिले जात नाहीत आणि रुग्णांना बाहेरून घरून बेडशीट आणि
हे आणायला सांगतात. याच्यात कारण काय, तर हे सगळे धुवायला लागतात आणि धुण्यासाठी आम्हाला मेहनत नको, म्हणून बाहेरून तुम्ही स्वतः सगळं घेऊन या. दुसऱ्या बाजूला ज्या खुर्च्या वगैरे आहेत, आपण बघितलं असेल तर कोट्यावधी रुपयाच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर किंवा ICU मधले जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते त्या ठिकाणी पडून आहेत. ते विना वापर 4-4 वर्ष पडून आहेत. ते वापर नसेल तर त्या ठिकाणी युटिलाइज, अन्य ठिकाणी युटिलाइज व्हायला पाहिजे. आणि जे वस्तू रुग्णांसाठी आणलेल्या आहेत त्या त्यांना देण्याऐवजी त्या स्टोअर करून ठेवायचं आणि रुग्णांना सांगायचं की तुम्ही घरून घेऊन या. ICU मध्ये सुद्धा बाहेरून आपण चप्पल घालून जाऊ देत नाही, का तर इन्फेक्शन होईल. आणि दुसऱ्या बाजूला कपडे असतील, बेडशीट असतील, चादर असतील, हे बाहेरून घेऊन यायला सांगतात. त्यांच्यामध्ये इतर रुग्णांना इन्फेक्शन होऊ शकतं. या सगळ्यांची काळजी, आणि याच्यामध्ये डॉक्टर दिवसाला 2दा डॉक्टर त्या ठिकाणी व्हिजिटला जातात. त्यांच्याही गोष्ट लक्षात येत नाही का? या ठिकाणी मेडिकल ऑफिसर, त्यांच्या गोष्टी लक्षात येत नाहीत का? त्यामुळे आणि जे MOH आहेत, डेप्युटी MOH आहेत, यांच्या या ठिकाणी व्हिजिट होतात, त्यांच्या लक्षात येत नाही का? दुसऱ्या बाजूला सगळ्यात गंभीर बाब की आयुक्त स्वतः शनिवारी या ठिकाणी व्हिजिटला आलेले आणि आयुक्तांनी या ठिकाणी पाहणी केली. आता नेमकी पाहणी जी सामान्य लोकांच्या निदर्शनास येते ती गोष्ट आयुक्तांच्या निदर्शनास आली नाही की या ठिकाणच्या अधिकाऱ्याने आयुक्तांना तिथपर्यंत जाऊ दिलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत आणि महत्वाचं, याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आर्थिक काही विषय नाही की बाबा बजेट कमी आहे, खरेदी नाही, असं काहीच नाही आहे. सगळ्या वस्तू, सगळ्या मशिनरी या ठिकाणी पडून आहेत, पण केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार आणि असंवेदनशील जो व्यवहार आहे त्याच्यामुळे रुग्णांना प्रचंड हाल सोसावे लागतात. आणि या विरोधात आम्ही कमिशनर साहेब असतील किंवा महासभा असेल या ठिकाणी आम्ही आवाज उठवणार आहोत. आणि हे तर इथे झालं, मागे DM पेटीट, आता हा विषय सोपारा रुग्णालय, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. करोडो रुपयाची खरेदी करायची पण ती रुग्णांसाठी वापरायची नाही, ती धूळखात ठेवून द्यायची. मग ही टेंडर आणि ही खरेदी का होते? आणि इतका असंवेदनशील व्यवहार या ठिकाणचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी रुग्णांची कसा करू शकतो, हा एक मोठा प्रश्न आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.